Hey friends, this is Saili from आमची मुंबई. वेलकम टू माय चॅनल SMJ रायडर्स. आज आम्ही आयकियाला जाणार आहोत आणि आयकिया टूर आहे आज. आय एम व्हेरी एक्सायटेड टू शॉप समथिंग फ्रॉम आयकिया. सो लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. कोविडमुळे आयकियामध्ये खूप सारे इन्स्ट्रक्शन्स आणि सेफ्टी पाळली जाते. सो इथे आपण आल्यावरती लगेचच जेवढे मेंबर्स आहेत त्यांचं टेम्परेचर चेक केलं जातं आणि आयकिया खूप मोठं असल्यामुळे इथे जागोजागी त्यांचा स्टाफ उभा आहे आणि ते तुम्हाला डायरेक्शन करत असतात. त्याप्रमाणे तो रूट फॉलो करून तुम्ही एंटर करू शकता. आणि ही भली मोठी पार्किंग आहे किंवा पार्किंगचा रूट आहे. आम्ही बेसमेंटमधून चाललो आहे. खूपच मोठी पार्किंग आहे, तुम्ही बघू शकता इथे. आणि आता आपण वरती चाललो आहे. इकडे तुम्हाला स्टेअर्स पण आहेत आणि तुम्हाला लिफ्टसुद्धा मिळेल. लिफ्टमध्ये फक्त 4 माणसं अलाउड आहेत. आणि आता आपण फर्स्ट फ्लोअरवर आलो आहोत. इथे तुम्हाला बऱ्याच गोष्टी बघायला मिळतील. तुम्ही आयकियामध्ये आत आल्यावरच तुम्हाला रेस्टॉरंटसुद्धा मिळतं आणि तुम्ही 2 ऑप्शन्स चूज करू शकता. लाईक तुम्ही पहिला शॉप करा किंवा तुम्ही पहिला रेस्टॉरंटमध्ये जाऊन खाऊन घ्या. कारण आयकिया एवढं मोठं आहे की पूर्ण दिवस कसा निघून जातो हे आपल्याला समजत नाही. आतमध्ये आल्यानंतर इथे 1 BHK 2 BHK तुम्हाला सगळं सेटअप इथे मिळतं आहे. तर जसं तुम्ही इथे बघताय, जर तुम्हाला स्मॉल ऑफिसेसचे सेटअप्स हवे असतील तर तेही तुम्हाला बघायला मिळतील. छान असं सुंदर सेटअप केलेलं आहे ते. आणि त्याचबरोबर रंगसंगती आणि लाईट्स यावर जास्त फोकस केलेला आहे. आता हे दुसरं सेटअप तुम्ही बघताय, हे सुद्धा ऑफिससाठी आहे. म्हणजे लाईक तुम्हाला जर वेगळे वेगळे ऑप्शन्स एकत्र करून हवे असतील तरीही तुम्ही घेऊ शकता. कारण की इकडचे सगळे प्रोडक्ट्स वेगळे वेगळे विकले जातात. म्हणजे अगदी लाईट्सपासून पडद्यांपासून टेबल्स खुर्च्या, म्हणजे प्रत्येकाची कॉस्ट आणि लेबल्स प्रत्येक वस्तूंवरती इथे लावलेले आहेत. सो तुम्ही असेंबल करूनही घेऊ शकता. तुम्हाला वेगळ्या वेगळ्या साईटमधून वेगळे वेगळे ऑप्शन्स जर निवडून घ्यायचे असतील, सेट करून घ्यायचे असतील तर तसेही तुम्ही घेऊ शकता. जसं इथे तुम्ही पाहताय, इथे लोवेस्ट प्राईसपासून हायेस्ट प्राईसपर्यंत बऱ्याच गोष्टी आहेत आणि बरेच ऑप्शन्स आहेत. तुम्ही इथे येऊन चेकआउट करू शकता. आणि जसं इथे तुम्ही बघता, इथे सेंटर टेबल किंवा साईड टेबल म्हणून या टेबल्सचा तुम्ही यूज करू शकता. त्याच्याचबरोबर लाईट्सचे बरेच ऑप्शन्स आहेत. आणि जसं तुम्ही इथे बघता, इथे छोटासा किचन सेटअप त्यांनी केलेला आहे. खूपच सुंदर असा सेटअप आहे. म्हणजे लाईक छोट्या छोट्या गोष्टी एकदम बारीकीने त्यांनी ठेवलेल्या आहेत. किचनमध्ये काय काय गोष्टी कुठे कुठे ठेवू शकतो, काय काय लागतात, ह्या सगळ्या गोष्टी इथे ठेवलेल्या आहेत. तुम्हाला हे प्लेट्स आणि ड्रॉवरमध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी कुठे कुठे ठेवायच्या आहेत, तुम्ही काय काय ठेवू शकता, हे सगळं इथे दाखवलेलं आहे. तुम्ही ह्याचीच आयडिया घेऊन तुमचं किचन सेटअप करू शकता. आणि जर तुम्हाला इकडच्या काही गोष्टी आवडल्यात तर इकडच्याही गोष्टी ॲज इट इज नेऊन तुमच्या घरी सेटअप करू शकता. तुम्हाला फक्त एकाच गोष्टीची गरज आहे की तुम्ही घरी तुमच्या जे किचनचा किंवा जे काही तुमची रिक्वायरमेंट आहे त्याची मेजरमेंट करून इकडे या आणि त्या मेजरमेंटप्रमाणे तुम्ही इकडच्या वस्तू विकत घेऊ शकता. इथे तुम्हाला बाथरूमसाठी सुद्धा वेगळे वेगळे ऑप्शन्स बघायला मिळतील. म्हणजे लाईक बाथरूमचे सेटअप, त्यांचे कर्टन्स, बाथरूममध्ये अजून काय काय ऑप्शन्स लावले पाहिजेत, हे सगळं इथे अवेलेबल आहे. आणि जसं तुम्ही इथे बघताय की इथे खूपच छान बेसिंगचं सेटअप आहे. बेसिंग आहे आणि त्याच्यावरती मिररचा एक कबर्ड आहे. या कबर्डमध्ये थोडा कॉस्टली आहे हा कबर्ड, पण दिसायला खूप सुंदर आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता, इथे सोफ्याचा सेक्शन आहे. इथे बऱ्याच वेगळ्या वेगळ्या टाईपचे तुम्ही सोफे बघू शकता. इथे सोफा तुम्ही जर घेतलात तर तो वर्थ आहे. कारण की असा कम्फर्ट आणि असा सॉफ्टनेस तुम्हाला इथं भेटणारच नाही. जरी भेटला तरी खूप जास्त कॉस्टली असेल. पण इथे सोफ्याचे सेटअप मला खूप जास्त आवडले आणि खूप जास्त बेस्ट आणि वर्थ आहे.
आता जसं इथे तुम्ही बघता, इथे ड्रेसिंग टेबलच्या समोर आपण टेबल वगैरे ठेवतो, त्याच्यासाठी इथे छोटे छोटे टेबल्स आणि चेअर्स वगैरे दिलेले आहेत. त्याचे बरेच ऑप्शन्स इथे आहेत. इथे कमी प्राईजपासून जास्त प्राईजपर्यंत तुम्हाला वेगळे ऑप्शन्स मिळतात. सो बघू शकता, हे सगळे टेबल्स तुम्हाला विथ स्टोरेजसुद्धा मिळतात. जसा हा खूप मस्त असा सेटअप केलेला आहे. हॉलचा सेटअप आहे हा. त्याच्यामध्ये तुम्हाला टी व्ही युनिटपासून तुम्हाला वेगळे टाईप्सचे टेबल्स आणि कबर्ड्स बघायला मिळतील. म्हणजे टी व्हीच्या बाजूला आपण कोणते सेटअप करू शकतो ते सगळं बघायला मिळेल. डायनिंग टेबल आहे आणि हा डायनिंग टेबल आय थिंक फोल्डिंगवाला आहे. सो तुम्ही त्याला फोल्ड करून बंद करून ठेवू शकता. जर जागेचा प्रॉब्लेम असेल तर हा डायनिंग टेबल बेस्ट आहे. आणि जसं तुम्ही बघता की खूपच सुंदर हा कबर्ड आहे. ॲज लाईक आपण असं काचेचे ग्लासेस वगैरे ठेवू शकतो. आणि ते पूर्ण ही थीम मरून कलरमध्ये केलेली आहे. कलर कॉम्बिनेशन वगैरे खूप छान केलेलं आहे. छान फ्रेम्स आणि हे वुडनचे कपाट वगैरे खूप मस्त सेट केलेलं आहे. तुम्ही इथे बघता की बरेच छोटे टेबल्स तुम्हाला दिसत आहेत. लहान मुलांसाठी वगैरे खूप जास्त ऑप्शन्स इथे दिलेले आहेत. आणि लाईट्सचे वेगळे टाईप्स सगळे इथे दिलेले आहेत. हे तुम्ही टी व्ही युनिट जे बघताय हे खूपच युनिक असं टी व्ही युनिट आहे. सेंटर टेबल आहे. सेंटर टेबलसुद्धा विथ स्टोरेजवाला सेंटर टेबल आहे. हे टी व्ही युनिटमध्ये प्रत्येक सेक्शन किंवा प्रत्येक बॉक्स तुम्हाला वेगळा मिळेल. आणि तुम्हाला जसा सेटअप करायचा घरामध्ये तसं तुम्ही वेगळं ठेवून तुमच्या पद्धतीने त्याला सेट करू शकता. हे जे तुम्ही बघता रेड जे काही बोलता त्याला कपाट किंवा शोकेसचं कपाट आहे, खूपच सुंदर आहे. फक्त मला थोडी क्वालिटी कमी वाटली. म्हणजे खूपच हलकं आहे. जर घरामध्ये लहान मुलं असतील आणि धक्का वगैरे लागला तर ते पडू शकतं. जसं तुम्ही ते बघता की हे खूपच छान आणि हेवी मटेरियलनी यूज केलेलं असं दिसतं आहे. म्हणजे लाईक हेवी पण आहे आणि प्रेस करून तुम्ही त्याला ओपन करू शकता. असे छोटे केबिन्स किंवा कॅबिनेट दिलेले आहेत. आणि ह्याची रंगसंगतीसुद्धा खूप छान केली आहे. व्हाईट आणि वुडनमध्ये, लाईट वुडनमध्ये आहे. हा तुम्ही दुसरा सेटअप बघता. ह्याच्यामध्ये सुद्धा हा टी व्ही युनिट फुल वुडनमध्ये केलेला आहे. छान फ्रेम्स आणि लाईट्स लावलेले आहेत. हे जे कपाट आहे खूपच सुंदर दिसतं आहे. खाली स्टोरेज आहे आणि वर काचेचा पूर्ण सेक्शन आहे. तिथे आपण असे काचेचे काही गोष्टी ठेवू शकतो. इथे लॅम्प्स वगैरे खूप छान आहेत. म्हणजे वेगळ्या टाईप्सचे अँटिक टाईपचे लॅम्प्स तुम्हाला बघायला मिळतील. हा जो तुम्ही बघताय हा अजून एक सेटअप आहे. हा हॉलचा सेटअप आहे. इथे पण तुम्ही वॉलवरती वेगळे कबर्ड्स किंवा पॅनल्स किंवा बऱ्याच अशा गोष्टी आपण ॲड करू शकतो. सेंटर टेबलचे बरेच ऑप्शन्स आहेत. फ्रेम्स वगैरे सुद्धा तुम्हाला इथे मिळतील. म्हणजे लाईक विदाऊट ग्लास, म्हणजे फ्रेमला जी ग्लास असते ती विदाऊट ग्लास आणि विथ ग्लास असे तुम्हाला वेगळे ऑप्शन्स मिळतील.
आणि त्याच्यामध्ये सुद्धा खूप प्राइसिंगचे डिफरन्सेस आहेत, म्हणजे लाईक तुम्हाला कमीपासून जास्तपर्यंत बरेच ऑप्शन्स मिळतील. मी इथे येऊन चेक करू शकता. तसं तुम्ही इथे बघता की हे शिडी टाईप एक टेबल आहे, म्हणजे लाईक त्याच्यावरती छोटे छोटे प्लांट्स वगैरे ठेवण्यासाठी तुम्ही यूज करू शकता. हा कबर्ड जो आहे तो सुद्धा तुम्ही यूज करू शकता. लाईक पूर्ण ओपन काचेचा कबर्ड आहे, दिसायला खूप सुंदर दिसतो. लाईट्समुळे तो अजून छान दिसेल, पण थोडंसं रिस्की आहे जर लहान मुलं असतील घरी तर. इथे सुद्धा आम्हाला एक डायनिंग टेबल बघायला मिळाला, पण त्याच्या आम्हाला चेअर्स एवढ्या आवडल्या नाही, पण ठीक आहे. हा एक बेडरूमचा सेटअप आहे. इथे सुद्धा एक बेड आणि बऱ्याच गोष्टी प्रॉपर अरेंज करून दिलेल्या आहेत. म्हणजे लाईक छोट्या घरांमध्ये सुद्धा तुम्ही छोट्या छोट्या प्लेसेसमध्ये कोणत्या कोणत्या वस्तू ठेवू शकता हे सगळं तुम्हाला IKEAमध्ये बघायला मिळेल. जसं तुम्ही इथे कबर्ड वगैरे बघता, त्याची अरेंजमेंट आणि कबर्ड्स वगैरे पण खूप सुंदर आहेत. जसं इथे तुम्ही कॉर्नर त्यांनी प्रॉपर यूज केलेला आहे की तिथे तुम्ही आरसा वगैरे लावू शकता. हा साईड टेबल खूपच छान दिसतो. तिथे साईड टेबलवरती तुम्हाला लॅम्प्स वगैरे दिलेले आहेत, ते तुम्ही चूज करू शकता. इथे बरेच ऑप्शन्स आहेत लॅम्प्सचे. आता इथे तुम्ही ॲज अ स्टडी टेबल बोलू शकता, म्हणजे घरीसुद्धा यूज करू शकता आणि तुम्ही ऑफिसेसमध्ये सुद्धा यूज करण्यासाठी हा सेक्शन आहे. लाईक तुम्ही ऑफिससाठी सुद्धा हा सेटअप यूज करू शकता. कम्प्युटर आणि तुमचा वर्क फ्रॉम होम सध्या चालू आहे, सो वर्क फ्रॉम होमसाठी तुम्हाला जर एखादा सेटअप हवा आहे तर तो खूप इथे तुम्हाला छान मिळेल. इथे एक छोटासा सेटअप आहे जो किचनमध्ये जर जागा नसेल किंवा हॉलमध्ये तुम्हाला डायनिंग टेबल ठेवण्यासाठी जागा नसेल तर तिथेच एक फोल्डिंग टाईप टेबल करून 2 चेअर्स दिलेले आहेत. हा सेटअपसुद्धा छान आहे. इथे तुम्ही किचन सेटअप बघताय. इथे ब्लॅक थीमनी हा किचन सेटअप केलेला आहे. खूपच छान असा सेटअप आहे. लाईक तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींपासून सगळं सेट करून दिलेलं आहे. तसंच तुम्ही घरी नेऊन आपला किचन सेट करू शकता. जसं तुम्ही इथे बघता की इंडक्शनसाठी सुद्धा वेगळं सेक्शन केलेलं आहे, त्याला तुम्ही हँग करून ठेवू शकता. जसं इथे तुम्ही बघता की किड्स सेक्शन्समध्ये खूप सारे ऑप्शन्स तुम्हाला आहेत आणि लहान मुलं इथे येऊन तर खुश होणारच आहेत. घरी नेण्यासाठी सुद्धा खूप ऑप्शन्स आहेत. चेअर्समध्ये, टेबल्समध्ये, त्यांच्या डायनिंगसाठी, स्टडीसाठी, कर्टन्सपासून, लाईट्सपासून आणि बरेच ऑप्शन्स तुम्हाला इथे मिळत आहेत. ह्या सेक्शनमध्ये स्मयन येऊन तर खूपच खुश झाला आहे. मला ही डायनोसॉरवाली जी चेअर आहे ती खूप आवडली, पण आय थिंक ती थोडी मूव्ह करणारी जी असते पाठीपुढे ती तशी असती तर अजून छान वाटली असती, पण ती स्टेबलवाली आहे. डायनोसॉरची बघ. जसं तुम्ही बघताय की सॅम खूप जास्त खुश झाला. त्याला बरेच ऑप्शन्स आणि बरेच कलर कॉम्बिनेशन्स आवडले. जसं लाईक लहान मुलांसाठी तुम्ही RGB कलर्स वगैरे खूप यूज करू शकता, म्हणजे लाईक रेड, ग्रीन, ब्ल्यू, येल्लो असे वेगळे कलर कॉन्ट्रास्ट तुम्ही यूज करू शकता जे मुलांना अट्रॅक्ट करतात. आणि इथे त्याचे ऑप्शन्स तुम्हाला खूप मिळतात. तुम्ही बघू शकता की लाईक छोट्या छोट्या सेटअप्सपासून तुम्हाला जर समजा स्कूलसाठी वगैरे सेटअप हवा असेल, प्रायमरी स्कूलसाठी, तर ते सुद्धा सेटअप्स तुम्हाला इथे मिळतील. हा किड्स सेक्शनचा बेडरूम आहे, किड्स रूम आहे. इथे सुद्धा खूप छान त्यांनी सेटअप केलेला आहे. छोटंसं कबाड आणि वेगळे ऑप्शन्स ठेवलेले आहेत की लाईक जसे टेबल्स आहे, जसा हा बेड आहे, हे सगळं तुम्ही सेटअप तुमच्या घरी करू शकता. आणि हा पिंक सेक्शन म्हणजे मुलींसाठी हा सेक्शन आहे. ह्याच्यामध्ये सगळं कलर कॉम्बिनेशन पिंक आणि कॉन्ट्रास्टमध्ये केलेलं आहे. हे मुलींना नक्की आवडेल. आता इथे तुम्ही जे बघताय ते
बेड इथे वरती आहे आणि खाली थोडासा पोर्शन रिकामा ठेवलेला आहे. त्या रिकाम्या पोर्शनमध्ये तुम्ही तुमच्या मुलांसाठी स्टडी एरिया म्हणून यूज करू शकता. म्हणजे तिथे टेबल वगैरे सेटअप करून त्यांचा स्टडी एरिया म्हणून तुम्ही तो यूज करू शकता. ही सुद्धा आयडिया खूप छान आहे की लाईक एरियाचा कसा यूज केला पाहिजे, मल्टिपल यूज कसा केला पाहिजे ते इथून तुम्हाला बघायला मिळतं. बेड्सचे बरेच ऑप्शन्स आहेत. लो रेंजपासून हाय रेंजपर्यंत बरेच ऑप्शन्स आहेत. इथे तुम्हाला अगदी लहान बेबीजच्या क्लोथ्सपासून त्यांच्या टॉईजपासून त्यांच्या कुशन्स असतात, त्यांचे बेड्स असतात छोटे छोटे आणि बरेच गोष्टी अशा आहेत त्या सगळ्या गोष्टींपासून इथे तुम्हाला वेगळे वेगळे ऑप्शन्स आणि व्हरायटीज बघायला मिळतील. हा सेक्शनसुद्धा खूप छान आहे. लाईक व्हाईट कलरमध्ये दिलेला आहे. मे बी हा मुलींसाठी आहे. तिथे वरती हार्ट शेपमध्ये बघता त्या लाईट्स आहेत आणि वरती बेड आहे आणि बेडच्या खालीच इथे स्टडीसारखा एक एरिया केलेला आहे. म्हणजे स्टडी करण्यासाठी वगैरे तुम्ही इथे बसू शकता. आणि त्याच्याच पाठीमागे ही प्राईस तुम्ही बघू शकता की 33,000 आहे. आणि लाईक ह्याच्यामध्येच तुम्हाला बाजूला स्टोरेजसुद्धा भेटेल आणि इथे स्टेअर्स दिलेले आहेत, त्या थोड्या मे बी क्रॉस करून ठेवू शकतो. बाजूला इथे गोष्टी तुम्ही काही वस्तू ठेवण्यासाठी इथे जागा आहे आणि इथे छोटंसं कबर्डसुद्धा दिलेलं आहे. बेडच्या खालीच एक छोटासा स्टोरेज आहे. जसं तुम्ही इथे बघता की लाईक कुशन्स आणि बेडशीट्स आहेत ते सुद्धा तुम्ही इथून सिलेक्ट करून घेऊन जाऊ शकता. म्हणजे कलर कॉन्ट्रास्ट वगैरे हवा असेल तर इथून सिलेक्ट करू शकता. जसा इथे दुसरा सेटअप आहे इथे तुम्हाला स्टडी टेबलसाठी ऑप्शन्स दिलेला आहे. म्हणजे थोड्या मोठ्या मुलांसाठी आणि लहान मुलांसाठी सेटअप आहे. आणि इथे जसं हाईट मोजण्यासाठी नॉर्मली घरामध्ये लावतात तसं इथे एक ड्रॉइंग दिलेलं आहे. खूपच छान असं ऑप्शन्स आणि सेटिंग्स सगळ्या करून दिलेल्या आहेत तुम्हाला. इथे तुम्हाला हा एक सेटअप आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला बरेच ऑप्शन्स स्लायडिंग कबर्ड्स आणि नॉर्मल कबर्ड्सपासून सगळे ऑप्शन्स इथे मिळतील. आणि इथे हा एक ब्ल्यू अँड ब्लॅक थीममध्ये म्हणजे डार्क थीममध्ये एक बेडरूम क्रिएट करण्यात आलेला आहे. तो सुद्धा खूप सुंदर दिसतोय. लाईक ब्लॅक मिरर अँड ब्ल्यू कलरचं कबर्ड आहे आणि त्याचंच कॉन्ट्रास्ट असं हे यूज केलेलं आहे. कलर कॉम्बिनेशन खूप छान इथे दिलेलं आहे. आणि हा सगळ्यात सुंदर पार्ट आहे. मे बी मी बोलू शकते की लाईक इथे खूप ऑप्शन्स आहेत मिरर्समध्ये. म्हणजे तुम्हाला खूप वेगळ्या वेगळ्या टाईप्सचे मिरर्स बघायला मिळतील इथे. ड्रेसिंग टेबलपासून त्याचे जे मिरर्स असतात ते इथे तुम्ही बघू शकते. मिरर्स आहेत ते सगळे वेगळे वेगळे लावलेले आहेत आणि त्यांना एकत्र करून त्याला बाजूला लाईट्स लावलेले आहेत. त्याचा इफेक्ट हा असा आला आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता हा एक सिंगल मिरर आहे जो तुम्ही उभा करून ठेवू शकता. हा एक छोटा सेक्शन आहे लहान मुलांसाठी. त्यांच्यासाठी सुद्धा खूप छान अरेंजमेंट करून दिलेली आहे. आणि फ्रेम्स वगैरे सुद्धा दिलेले आहेत त्यांच्यासाठी. ते कबर्ड्स आणि सेक्शन्स दिलेले आहेत की त्याच्यामध्ये त्यांचे टॉईज वगैरे ठेवू शकतो. इथे तुम्ही बघू शकता की इथे बरेच बेडसाठी सिंगल बेडसाठी ऑप्शन्स दिलेले आहेत. इथे जसं बरेच कबर्ड्स आहेत. कबर्ड्समध्ये सुद्धा वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. म्हणजे स्टोरेजसाठी तुम्हाला जर वेगवेगळ्या टाईपचे कबर्ड्स हवे असतील तर तुम्हाला इथे भेटतील. हा एक छोटासा सेटअप आहे जो बेडरूमचा आहे. ज्यामध्ये आम्ही हा बेड चेक केला. खूपच जास्त सॉफ्ट आहे. म्हणजे खूपच फ्लफी आणि खूपच मस्त वाटलं. म्हणजे लाईक वर्थ आहे तुम्ही जर हा बेड घेतला तर. आणि इथे बाकीचं सगळं सेटअप वगैरे केलेलं आहे.
सो जसं तुम्ही बघितलं IKEAमध्ये तुम्हाला खूप ऑप्शन्स आणि खूप जास्त वेळ, म्हणजे लाईक जर तुम्ही छोट्या छोट्या वस्तूसुद्धा घेण्यासाठी आला असाल तर त्यासुद्धा घेऊ शकता. म्हणजे छोटे फ्लावर्स, प्लांट्स, म्हणजे लाईक 99 रुपीजपासून चालू होतात. ह्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला इथे मिळते. आणि मोठ्या सगळ्या ह्या फर्निचरच्या गोष्टी आहेत त्यासुद्धा मिळतील. त्याचबरोबर ह्या सगळ्या वस्तू घ्यायच्या असतील तर त्याचे जे टॅग आहेत त्याला तुम्ही क्लिक करून तो टॅग तुम्ही दाखवू शकता. खूप जास्त गर्दी असल्यामुळे बिलिंगसाठी सुद्धा खूप जास्त लाईन असते. सो थोडा जास्त टाईम काढून तुम्ही IKEAमध्ये जा, म्हणजे तुम्हाला जास्त टाईम एक्सप्लोअर करायला भेटेल, खूप जास्त ऑप्शन्स बघायला मिळतील. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये कळवा. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल. टिल देन, बाय बाय.